टेक्नॉलॉजी कितीही डेव्हलप झाली तरी देखील कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्या लिटमस टेस्टवर जोपर्यंत ती खरी उतरत नाही तोपर्यंत त्याच्या बाबतीतली वैधता ही कोर्ट कधीही मान्य करत नाही। ह्याचा अर्थ असा की कितीही मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजीचं प्रगत असं आपल्याला वर्जन बघायला मिळालं तरी देखील जे काही फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे राईट टू लिबर्टी, राईट टू लिव्ह, राईट टू प्रायव्हसी ह्याच्या आड जर का कोणत्याही स्वरूपाच्या कंडिशन्स, कोणत्याही स्वरूपाच्या टेक्नॉलॉजीज जर येत असल्या तर त्या बाबतीत कोर्ट कदापिही मान्य करत नाही। काय आहे हा सगळा प्रकार आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे न्यायाची वेगवेगळी तत्व आणि वेगवेगळे जे काही सुप्रीम कोर्टाच्या रिपोर्टेबल केसेस असतात त्या बाबतीतले कॉन्सेप्ट्स, त्या बाबतीतले न्यायाची तत्व ही तुम्हाला ताबडतोब कळण्याच्यासाठी आणि त्याही सोप्या पद्धतीने कळण्यासाठी या सबस्क्रिप्शनचा उपयोग होऊ शकतो। तर चला वळूयात आजच्या व्हिडिओकडे। फ्रँक व्हाईटस अशा नावाचा एक नायजेरियन व्यक्ती याला पोलिसांनी पकडलं। या व्यक्तीला ज्यावेळेला पकडलं त्यावेळेला त्याच्यावरती नार्कोटिक्सच्या बाबतीतला म्हणजे अंमली पदार्थाच्या बाबतीतल्या काही कायद्यातल्या तरतुदींनुसार त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। 2022 साली या व्यक्तीला अटक करण्यात आलेली होती। सदर व्यक्ती आजमितीस देखील जेलमध्ये आहे आणि म्हणून त्या व्यक्तीने त्याला जामीन मिळावा ह्याकरता अर्ज केला। ज्या वेळेला या प्रकरणाची सुनवाई झाली की त्याला जामीन देण्यात यावा किंवा न यावा, ह्या वेळेला त्या बाबतीत कोर्टाने काही कंडिशन्सवरती या व्यक्तीचा जामीन मंजूर केला। त्या कंडिशन्स पैकी 2 महत्त्वाच्या कंडिशन्स अशा होत्या की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यक्तीने त्याच्या नायजेरियन एम्बसीकडनं एक अशा पद्धतीचं अंडरटेकिंग आणावं, भारत ही व्यक्ती सोडून जाणार नाही, ही पहिली कंडिशन होती। आणि दुसरी कंडिशन अशी होती की ह्या व्यक्तीने त्याला बेल मिळाल्यानंतर सर्व काळ त्याच्या बाबतीत तो कुठे आहे हे सांगण्यासाठी त्याने गुगल पिन ही पोलिसांना देत राहायची। गुगल पिन काय असतं तर एखादी व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी जाते तर त्या व्यक्तीने ती व्यक्ती कुठे आहे हे सांगण्यासाठी एक लोकेशन शेअर करण्याची पद्धत आहे, त्याला म्हणतात गुगल पिन शेअर करणं। ह्यामध्ये गुगल LLC इंडिया या कंपनीचा सहभाग आहे। आता जर का तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती एखाद्या व्यक्तीला पत्ता पाठवण्यासाठी स्वतःचं लाईव्ह लोकेशन किंवा करंट लोकेशन अशा स्वरूपामध्ये शेअर करता। करंट लोकेशन किंवा लाईव्ह लोकेशन ज्यावेळेला तुम्ही शेअर करता तर पलीकडची व्यक्ती तुम्ही नेमके कुठे आहात आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या लाईव्ह लोकेशनचा वापर करते। गुगल पिन ही सर्वसाधारणपणे त्याच पद्धतीने वापरली जाते की असं समजून चालूयात की तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा तुमच्या एका ओळखीच्या व्यक्तीला तुमच्या लोकेशनच्या संदर्भामध्ये माहिती शेअर करायची आहे, तर ज्या वेळेला तुम्ही गुगल मॅप्सवर जाऊन अशा पद्धतीचं लाईव्ह लोकेशन तुमचं शेअर करता तर पलीकडच्या व्यक्तीला हे कळून येतं की तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी आहात। आता या फ्रँकच्या बाबतीतला जो काही विषय होता याच्यामध्ये कोर्टाने अशी कंडिशन टाकलेली होती की याने तो कुठे आहे याचं लाईव्ह लोकेशन, याची जी गुगल पिन आहे ती पोलिसांना कायम स्वरूपाने देत राहायची। आता याच्यामध्ये 2-3 मुद्द्यांचा अंतर्भाव होतो। ज्या वेळेला बेल ही ग्रँड केली जाते, बेल ग्रँड करताना सगळ्यात महत्त्वाचा जो काही कॉन्सेप्ट किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे कायद्याचं तत्व आहे ते तत्व असं आहे की त्या व्यक्तीच्या विरुद्ध अजूनही गुन्हा सिद्ध झालेला नाहीये आणि म्हणून त्याला इनोसंट कन्सिडर करण्यात यावं। ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला इनोसंट असं कन्सिडर करण्यात येतं किंवा इनोसंट असं समजण्यात येतं त्यावेळेला त्याच्या बाबतीमध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे त्याचे जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत नाहीये ना, या बाबतीत कोर्ट हे नेहमीच सजग असतं। आर्टिकल 21 प्रमाणे या व्यक्तीच्या राईट टू प्रायव्हसी या मूलभूत अधिकारावरती गदा येत होती, कारण या व्यक्ती
त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय करत आहे, ती व्यक्ती कुठे जात आहे, याच्या बाबतीतली सगळी माहिती वारंवार त्याने पोलिसांना देण्याचं काहीच कारण येत नाही. जर त्याला बेल ही ग्रँट करण्यात येत आहे, त्याला जर जामीन देण्यात येत आहे, तर त्यानं तो कुठे जात आहे, काय करत आहे, या बाबतीत पोलीस यंत्रणेने सारखं त्याच्या वैयक्तिक किंवा खासगी आयुष्यामध्ये डोकावून बघण्याची काहीच गरज उरलेली नाहीये. अर्थात त्या व्यक्तीच्या विरुद्ध जो काही गुन्हा दाखल झालेला आहे, तो गुन्हा ज्या वेळेला सिद्ध होईल आणि त्या व्यक्तीचं आरोपीवरून गुन्हेगार या विषयामध्ये किंवा या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होईल, त्यावेळेला त्याच्या बाबतीमध्ये त्याला जेलमध्ये टाकणं किंवा त्याच्या बाबतीमध्ये त्याला कोणत्याही पद्धतीचं आपण म्हणूयात की कॉम्पेन्सेटरी कॉस्ट लावणं, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत एक वेळ आपण समजू शकतो. पण त्याच्यावरचा अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे आणि गुन्हा सिद्ध होण्याच्या अगोदर त्याला अशा पद्धतीने एक स्वरूपाने आपण म्हणूयात ना की नजरकैदेत ठेवण्याचं काहीच कारण उद्भवलेलं नाहीये, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं. आता याच्यामध्ये आर्टिकल 21 याच्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या राईट टू प्रायव्हसी याच्यावरती गदा येत होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या बाबतीत गुगल LLC म्हणजे गुगल या कंपनीच्या महत्त्वाच्या टेक्निकल लोकांना याच्यामध्ये पाचारण केलं आणि त्यांना विचारणा केली की हे नेमकं कार्य कसं चालतं. त्यावेळेला गुगलच्या व्यक्तींनी म्हणजे त्या कंपनीच्या व्यक्तींनी खूप स्पष्टपणे सांगितलं की याचा सगळा कंट्रोल हा ती गोष्ट वापरणाऱ्या व्यक्तीकडे असतं. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचा फोन दिला आणि तुमचं जर लाईव्ह लोकेशन हे दुसऱ्या ठिकाणी दिसत असेल, तर त्या बाबतीत एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या लोकेशनला आहात याच्या बाबतीत त्या पोलिसांना कधीही माहिती मिळू शकणार नाहीये. आणि त्यामुळे अशा स्वरूपाच्या गुगल लोकेशनची मागणी करणं किंवा तशी कंडिशन ही जामिनामध्ये देणं हेच कायद्यानुसार अनुचित आहे किंवा कायद्यानुसार अयोग्य आहे, असं सुप्रीम कोर्टाचं याच्यामध्ये म्हणणं आलं. सो नुसतं टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि टेक्नॉलॉजी अवेलेबल असताना त्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा अविचाराने जर वापर करत असाल तर त्या बाबतीत माननीय कोर्ट किंवा कायदा हे कधीच खपवून घेत नाही. या विषयामध्ये जो दुसरा महत्वाचा जो भाग होता आणि जो दुसरा कंगोरा होता, त्यामध्ये ही व्यक्ती ही नायजेरियन सिटीजन आहे आणि ही नायजेरियन सिटीजन असल्यामुळे त्यांच्या नायजेरियन एम्बसीनी या बाबतीमध्ये अशा स्वरूपाने एक अंडरटेकिंग देणं की हा व्यक्ती ज्या वेळेला तुम्ही जामिनावरती सोडाल त्यावेळेला तो भारताच्या बाहेर जाणार नाही आणि त्या बाबतीतली हमी जर नायजेरियन एम्बसीनी घेतली तर आणि तरच या व्यक्तीला आपण जामीन देऊ शकतो. पण ही कंडिशन दाखल करणं किंवा ही कंडिशन त्याच्यामध्ये उद्धृत करणं, मेन्शन करणं हे देखील चुकीचं आहे, असं सुप्रीम कोर्टाचं यामध्ये वरकरणी म्हणणं आलं. ते का हे आपण समजून घेऊया की ज्या वेळेला एखादी एम्बसी असते ती त्या एका स्वतंत्र देशाचा एक अविभाज्य भाग असते आणि एम्बसी त्या व्यक्तीच्या त्याने भारतात कुठे आहे किंवा भारताच्या बाहेर तो जाणार नाही यावरती लक्ष ठेवण्याच्या बाबतीत एम्बसी अशा स्वरूपाने कोणत्याही पद्धतीने जरी त्यांनी अंडरटेकिंग दिलं तरी त्याच्या बाबतीतली तुम्ही अंमलबजावणी कसं काय करणार आहात. त्यामुळे ही जी काही कंडिशन त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे ही कंडिशनच सर्वतोपरी चुकीची आहे, असं सुप्रीम कोर्टाचं याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणणं आलं. एकंदरीतच काय की ज्या वेळेला टेक्नॉलॉजी आहे आणि अशा स्वरूपाच्या लाईव्ह लोकेशन किंवा तुम्हाला ट्रॅकिंग करता येतं, म्हणून पोलिसांनी त्या व्यक्तीच्या किंवा त्या आरोपीच्या मागे असं कायमस्वरूपी लक्ष ठेवणं हे आपल्याला कायद्यानुसार अयोग्य देखील आहे आणि ते प्रॅक्टिकल सुद्धा नाहीये. कारण ते खरंच तसं वस्तुस्थिती जर बघितली तर घडणं अशक्य आहे. कारण अशा स्वरूपाची जर कंडिशन एखाद्या कोर्टाने आदेशामध्ये जर दिली तर सरसकट अशा स्वरूपाने या कंडिशन्स फॉलो केल्या जातील आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये इंटरव्हीन करून या दोन गोष्टींमध्ये खूप स्पष्टपणे सांगितलं की अशा कंडिशन्स देता येणार नाहीत. हे जे काही प्रकरण झालं होतं या बाबतीमध्ये लीगल एड ऑफ सुप्रीम कोर्ट यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये एक ॲमिकस क्युरी नेमण्यात आला. लीगल एड याचा अर्थ जेव्हा एखाद्या व्यक्तीला
त्याचं जे म्हणणं आहे किंवा त्याची बाजू मांडण्यासाठी जर त्याला कायदेशीर मदतीची जर गरज असेल तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट लेवलच्या सगळ्या कोर्टांमध्ये अशा स्वरूपाने कायदेशीर मदत देण्याची एक ऑफिस किंवा एक विभाग असतो आणि त्यातनं अशा स्वरूपाने त्या व्यक्तीला मदत दिली जाते. ॲमिकस क्युरी याचा अर्थ असा की त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर का अशा स्वरूपाने कोणतंही कायदेशीर कारवाई करायची असेल किंवा कायदेशीर त्याची जर बाजू मांडायची असेल तर कोर्ट त्याच्यामध्ये एका व्यक्तीला, एका जाणकार अशा वकिलांना याच्यामध्ये सगळी ती केस मांडण्यासाठी अपॉइंट करतं. त्याला ॲमिकस क्युरी म्हणतात. या केसवरून असं खूप स्पष्टपणे आपल्याला अधोरेखित करता येईल की केवळ टेक्नॉलॉजी आहे म्हणून त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही कोणत्याही स्वरूपाने जे कुठले मूलभूत अधिकार आहेत किंवा कायद्याची जी काही चाकोरी नेमून दिलेली आहे त्याच्या बाहेर तुम्ही जाऊन कोणतेही असे वेडेवाकड्या कंडिशन्स, कोणतेही वेडेवाकडे असे नियम तुम्हाला मन चाहेल असे दाखल करू शकत नाही किंवा त्या कंडिशन्स असू शकत नाहीत. ती व्यक्ती खरोखरच गुन्हेगार आहे किंवा नाही हे ठरवण्याचं किंवा हे सांगण्याचं या व्हिडिओच्या मागून आमचं प्रयोजन नव्हतं. परंतु केवळ आणि केवळ तंत्रज्ञान आहे म्हणून त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा गैरवापर करू शकत नाही हे तत्व माननीय सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये मात्र नक्कीच अधोरेखित केलेलं आहे. हे मात्र खरं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर अजून असे नवनवीन विषय ऐकायचे असतील तर ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यावर त्या बाबतीतलं नोटिफिकेशन तुम्हाला ज्या वेळेला हा व्हिडिओ प्रदर्शित होईल त्यावेळेला ताबडतोब येईल. तसंच तुम्हाला आणखीन कुठल्याही नवीन विषयाच्या बाबतीत जर का कायदेशीर माहिती हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी कुठली लिंक दिलेली आहे त्या लिंकला किंवा तुम्ही आम्हाला तुमच्या मेसेजद्वारे देखील हे कळवू शकता. आम्ही त्या बाबतीतले तुमचे प्रश्न, त्या बाबतीतले नवनवीन विषय तुमच्यासाठी पुढच्या भागांमध्ये नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.